नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आजची ही रेसिपी बटाटा न वापरता बनवत आहे। खूप सोपी रेसिपी आहे, पटकन बनते, मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा योग्य रेसिपी आहे। या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघून घेऊयात। अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत मी। हे पोहे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। जाड पोहे आहे। अशा प्रकारे मी मिक्सरमधून याला बारीक करून घेतलंय। अर्धा वाटी रवा घेतलेला आहे। बारीक रवा मी या ठिकाणी वापरलेला आहे, जाड रवा वापरला तरी चालेल। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे। एक पळी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मोहरी जिरं घालायचं आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते आहे। कांदा होऊ द्यायचा आहे तेलामध्ये। कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे आणि बारीक चिरलेली शिमला मिरची सुद्धा मी वापरलेली आहे। यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा मी टाकलेला आहे। आवडत नसेल तर स्किप करू शकता। आलं लसूण पेस्ट घालायची आहे। चवीपुरता मीठ घातलंय। भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत। यामध्ये मी रेड चिली फ्लेक्स वापरलेला आहे, ऑप्शनल आहे, असेल तर टाका, नसेल तरी चालेल। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे, परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी घालते आहे। 1 ग्लास पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर यामध्ये बारीक रवा आणि पोहे जे बारीक करून घेतले होते ते घालायचे आहेत आणि हे शिजवून घ्यायचे आहेत। यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे। अशा प्रकारे हे शिजून तयार होत आहे। पाच ते 7 मिनिट याला इथे शिजवून घेते मी। शिजून तयार आहे। आता एक ताट घेतलं आहे, ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि या ताटामध्येच मी हे मिश्रण ट्रान्सफर करून घेतलं आहे। आता याला पसरवून घेते आहे। सराट्याला थोडं तेल लावून पसरवून घ्यायचं आहे। याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मग त्याला चाकूने मी कट करणार आहे। आपल्याला हवा त्या शेपमध्ये आपण याला कट करू शकतो। तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारे यांना कट करून घेतलंय मी। आता हे पीसेस काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पीसेस काढून घ्यायचे आहेत। मी एक पॅन घेतला आहे, पॅनमध्ये अर्धा पळी तेल घातलं आहे। तेल तापू द्यायचं आहे। यामध्ये मी तीळ घातलेली आहे, ऑप्शनल आहे। तीळ असेल तर घाला, नसेल तर स्किप केलं तरी चालेल।
यामध्ये कट केलेले जे पीसेस आहेत ते आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। हे तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात। दोघं बाजूने छान खरपूस होऊ द्यायचे आहेत। खूप छान लागते डिश खायला, नक्की ट्राय करा। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।